आई हाँ माझ्या गाडीची किल्ली कुठे आहे ग? अरे मामा गाड्यात उतरत ना त्यांच्याकडे. काय जॉगिंग नाही आज? नाही का? जान्हवीच्या ड्रायव्हिंगची ट्रायल आहे ना आज. अरे वा, शिकवणी ट्रायल पर्यंत पोहोचली म्हणायची. आता बघूया आज काय होतंय. बस चहा देते तुला. श्री, काय असतं ना, एकेका गोष्टीची आवड असायला लागते. नाही तर बघ ना, आपल्याकडे इतक्या गाड्या आहेत, ड्रायव्हरही आहेत, पण समजा आपल्याकडे ड्रायव्हर नसते आणि मला ड्रायव्हिंग करायची वेळ आली असती तर मी काय ते सुखाने केलं नसतं. कारण मला त्याची आवडच नाहीये. आई अगं, पण तुझं त्यापासून काही अडलं तर नाही ना? श्री, अरे कशा वाचूनच काहीच अडत नसतं. मला ना जान्हवीचं खूप कौतुक वाटतं. तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी करून बघायचं असतं. माझा ना मुद्दाच कळत नाहीये तुम्हाला. आई अगं, काहीतरी आणि ड्रायव्हिंग याच्यामध्ये ना खूप फरक आहे माझ्या दृष्टीने. श्री, चिडचिड करू नकोस. आम्हाला सगळं कळतंय आणि आम्हाला हेही दिसतंय की एरवी विचारानं वागणारा तू भावनेच्या आहारी जातोयस. माझं म्हणणं इतकंच आहे की उगाच तिच्यावर चिडचिड करू नकोस. सुरुवातीपासून कोणाला काही येत नसतं. आई अगं, बस आणि चहा पी. सकाळपासून जिभेला खार सुटलाय ना, चहा पी. मी जान्हवीला बोलावून आणते. आई बस. अगं आई अगं, माझं ऐक तर. यशस्वी हो. तू जे मनात धरलेस ते तुला मिळो. थांब, अंगारा लावते. हा, आणि आई शांतपणे चालव हा गाडी. जा. अगदी हळू गाडी चालवायची. दोन्ही बाजूला बघायचं नीट. हो, आणि कोणी आलं ना मध्ये तर हॉर्न वाजव. आणि काही वाटलं ना तर करकचून ब्रेक दाबून टाकायचा. हा, अगं ती काय परीक्षेला निघालीये का शाळेमध्ये? किती सूचना देत आहे आणि त्या सुद्धा चुकीच्या. जान्हवी, मन विचलित होऊ देऊ नकोस. ड्रायव्हिंग करताना मनाची एकाग्रता महत्वाची असते आणि तू ते उत्तम करशील, मला खात्री आहे. नर्वस होऊ नकोस. जा. एक मिनिट. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट काय करायची? सीट बेल्ट लावायचा. लावा. हा असा. शाबास. चला, आता पुढे काय करायचं? जायचं नाही, आरशात बघायचं. जान्हवी, मी जर तो ड्रायव्हिंग स्कूलवाला असतो ना तर आतापर्यंत मी नोकरी सोडली असती. सॉरी. काय चाललंय तुझं? आरशात बघायचं म्हणजे केस नीट करायला नाही बघायचं. चला, एक मिनिट. त्याआधी क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटर, गिअर, हँड ब्रेक. हे सगळं मला ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकवलंय. जान्हवी, ती गाडी वेगळी असते. त्या गाडीत जो शिकवणारा माणूस असतो ना त्याच्या पायाशी सगळे कंट्रोल असतात. या गाडीत तसं नसतं. चेक कर. पण मला जमेल. जमेल जमेल, पण त्याआधी मला एकदा गिअर टाकून दाखव. फर्स्ट, सेकंड, थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा रिव्हर्स. अरे चला. न्यूट्रल आहे का गाडी? हो. हा, चला सुरू करा. हा, चला आता हळूहळू हा क्लचवरचा पाय काढायचा आणि ऍक्सिलरेटर दाबायचा. अगदी हळूहळू हळूहळू हळू करायचा. हळू. अगं जान्हवी, तू काय करतेस?
खूप गरम होत आहे ना, एसी एसी चालत नाहीये का? जानवी अगं काचा उघड्यात, एसी नाही लावत त्यावेळी. आणि मी आता काश्मीर मध्ये असतो ना तरी मला उकडलं असतं. चला सुरू करा गाडी. कॉन्सन्ट्रेट. गिअर टाकलास? हा हा, क्लच सोड, ऍक्सिलेटर दाब. हा, समोर बघ, इथे रिक्षा आहे. उजवीकडे घे थोडी गाडी, उजवीकडे घे. इकडे घे. सरळ कर. ए जान्हवी, हे काय चाललंय तुझं? एकदा तुम्ही म्हणता मागे बघ, एकदा म्हणता पुढे बघ. तुम्ही ठरवा बघू आधी एकदा. जान्हवी, मागे बघ म्हणजे असं बघ असं माझं म्हणणं नाहीये. आरशातनं मागे बघ. काय करतेस तू? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गाडी चालवताना दर 6 सेकंदांनी आरशातून मागे बघायचं. नियम असल्यासारखं. गाडी येऊ अगर न येऊ, कळलं? कमाल आहे खरंच. तुला त्या ड्रायव्हिंग स्कूल मध्ये काय शिकवलं देवालाच माहिती. ते असं चढावर गाडी कशी चढवायची ते शिकवलंय. तुला गाडी डायरेक्ट चढावर चढवायला शिकवली? अगं आधी सपाट रस्त्यावर नीट चालव ना गाडी. ऐक ऐक माझं, आता इतक्या लगेच तुला गाडी चालवता येणार नाहीये. तू एक काम कर, तू उतर, मला बसू दे. हा, अजून तुला वेळ लागणार आहे गाडी शिकायला. नाही, ऐका ना, एक लास्ट चान्स प्लीज ना, प्लीज. अगं जान्हवी, प्लीज 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 एक लास्ट चान्स. बरं बरं करा, सुरू करा गाडी, सुरू करा. चला. चला चला. एक मिनिट थांबूया आपण, मग जाऊया. काय? तो माणूस गेला की मग जाऊया ना. कुठला माणूस? कोण माणूस? तो? हो, तो बघा ना, तो माणूस. अगं जान्हवी, तो माणूस जवळजवळ टांझानियात उभा आहे. दुर्बिणीने बघावं लागेल त्याच्याकडे. तो रस्ता क्रॉस करण्याआधी आपण त्याच्या पुढे निघून सुद्धा जाऊ. चल आता. हो, पण तरी जाऊ दे ना त्याला, मग जाऊया ना प्लीज. अगं काय जाऊ दे त्याला, तो आपल्या वाटेत नाहीच आहे. असं म्हणताय? हो, चल. चला जाऊ दे, हळूहळू पुढे गाडी. हळू हळू. हा, सरळ सरळ ठेव, सरळ ठेव. हा करेक्ट. पण आता समोर बघ, समोर बघ. अगं तुम्ही डिझेल भरलाय ना गाडीत, ती बंद का पडते सारखी? जान्हवी, प्लीज गाडीत नव्हतं. काय ठरलंय तुमचं? कशाबद्दल? मी पास आहे की नापास? तू तुझं अर्धवट राहिलेलं वाक्य पूर्ण करू शकणार नाहीयेस, कळलं? सीट बेल्ट लाव.
आले जान्हवी, काय झालं? जमलं? सांग, पाणी आणू तुमच्यासाठी? बरं लिंबू पाणी आणते मला. ए तू दमली असशील ना, बस जान्हवी बस बस. काय लागला का परीक्षेचा रिझल्ट? काय झालं? जे मला वाटत होतं तेच झालं. म्हणजे सध्या जान्हवी गाडी शिकण्यासाठी तयार नाहीये. अरे पण श्री, ती आत्ताच ना शिकायला लागलीये. सरुमावशी, अगं हे गेले बरेच दिवस ऐकतोय मी, पण आज जे काही मी पाहिलंय त्यावरून मला असं वाटतं की जान्हवीनी गाडी चालवणं ही खूप मोठी रिस्क आहे. तिच्यासाठी, आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. आणि इतकी मोठी रिस्क घेण्याची माझी तयारी नाही. श्री, तू गंमत करतोस ना आमची? असं काही नाहीये, तुम्ही दोघं फसवताय ना आम्हाला? आई अगं, असं का करेन मी? नाही, मला मान्य आहे की जान्हवीनी आत्ता गाडी शिकावी असं मला नाही वाटत आहे. पण तरीही जान्हवीनी मला आत्ता गाडी नीट चालवून दाखवली असती ना, तर मला ते कदाचित ऍक्सेप्ट करावंच लागलं असतं. पण मुळात आत्ता तो तिच्याकडे आत्मविश्वासही नाहीये आणि गाडी चालवण्याचा तो सेन्सही तिच्याकडे नाही. म्हणूनच सध्या तरी जान्हवी तिचं गाडी शिकणं थांबवणार आहे. आणि हे मी नाही, तिनं स्वतःच सांगितलं. मी काय एवढी गडबडले होते ना, माझं मलाच कळत नव्हतं. पण श्रीरंग माझ्या शेजारी बसलेत आणि ते परीक्षा घेतायत, या जाणीवेनेच मला इतकं टेन्शन आलं होतं माहितीये. एक मिनिट, तुला प्रिंट आउट हवी होती ना? का मी मेल केला तर चालेल? नाही, मेल केला तरी चालेल. साधी बैलगाडी सुद्धा त्यावेळी चालवता आली नसती मला. वाट लागली होती माहितीये माझी, फजिती झाली. तू हसतोयस काय? खरंच सांगतेय. तुझा तो बॉस आहे ना, तो ना स्वतःला घरात सुद्धा बॉसच समजतो. फरमान काढलंय आता, यापुढे गाडीला हात लावायचा नाही. हा, मी सांगतोय, माझं ऐकायचं बास. पण ह्या सगळ्यात एक मात्र झालंय, हा तुझा बॉस आहे ना श्रीरंग, हे सामान्य माणसासारखेच आहे. हे पटलंय मला, कारण ते रागवतात, चिडतात, त्यांच्या मनासारखं नाही झालं ना तर हट्ट सुद्धा करतात. त्यांचं ऐकलं ना की त्यांना बरं वाटतं. आणि हो, सततचा समजूतदारपणा सुद्धा दाखवत नाहीत. त्यामुळे हे असे माणसांमधले गुण त्यांच्यात आहेत, हे बघून मला खूप बरं वाटलंय. ऑफकोर्स चिडतो तो, पण तो चिडण्यामागे काहीतरी ठोस कारण असावं लागतं. उगाच एखाद्या क्षुल्लक कारणामुळे तो आरडाओरड अजिबात करत नाही. हे पण गाडीचं कारण क्षुल्लकच होतं बरं का. आता कुणी आभाळातून येताना शिकून येतं का रे? एखाद्याला एखादी गोष्ट करायला, शिकायला वेळ लागू शकतो ना, त्यात काय एवढं? आणि हा तुझा बॉस, हा गाडीत बसला आणि गाडी चालवायला लागला, असं तर झालं नाहीये ना? बरं, मी त्यांना सांगते का की आत्ताच्या आता मला खव्याच्या पोळ्या करून दाखवा म्हणून? नाही ना. काय झालंय? तू हसतोयस कशाला? मी खूप वेड्यासारखं बोलतेय का रे? नाही नाही, प्रेमात पडल्यासारखं बोलतेस. जान्हवी, तू पुन्हा एकदा प्रेमात पडलीस. खरंच. गप्प बसा. अगं, तू प्रेमात पडलीस हे तुला उशिराच कळतं. तू जेव्हा पहिल्यांदा श्रीला भेटली होतीस ना, तेव्हाही तुझं असंच झालं होतं. तुला कळलंच नव्हतं, आम्हाला सांगायला लागलं तुला. आणखीन एक गोष्ट, माझा बॉस हा खरंच खूप चांगला माणूस आहे, पण तो माणूसच आहे. मुळात चांगुलपणा हा हल्ली दुर्मिळ झाल्यामुळे त्याला देवत्व दिलं जातं, पण तेही त्याने मागितलेलं नाहीये जान्हवी.
तुम्हा लोकांना उगाच लोकांना कॅटेगराईज करायची ना खूप घाई झालेली असते. हे बघ, एवढा विचार मी दुसऱ्या कुणाच्या वागण्याचा करत नाही. आणि ते चांगले आहेत तर आहेतच ना. तू पण तर त्यांचं कौतुकच करत असतोस. मी खरं बोलतो. मी सुद्धा. खरं बोलणं आणि ते वेळेवर बोलणं ह्यात मुळात खूप फरक आहे जान्हवी. तुझ्या मनात जे असेल ते बोलून मोकळी हो. जान्हवी, तुझ्या आयुष्यातले खूप चांगले दिवस येते, असा वेळ नको वाया घालूस. कसा आहेस मनीष? ठीक आहे मी. तू कशी आहेस? कशी दिसते? बघून कुठलीही गोष्ट ठरवणं मी केव्हाच सोडलंय. जान्हवी, येतो मी. अरे बाय. मेल करते. हो. तुम्ही दोघंही खूप लकी आहात. मला तुमचं प्रेम मिळालंय. हो खरं. श्री, जान्हवी खूप एक्स्ट्रोवर्ट नाहीये. म्हणजे तिला तिच्या मनातलं असं फार उलगडून वगैरे नाही व्यक्त करता येत, बोलता येत नाही. आणि हा तिचा स्वभाव आहे, त्यामुळे यात चूक किंवा बरोबर असं काही नाहीये. हो मग नाही, तू जे म्हणतोयस ना की तिने तिचं प्रेम तुझ्याकडे येऊन व्यक्त करावं, असं कदाचित ती नाही करू शकणार, कारण तसा तिचा स्वभाव आहे. अरे पण याआधी तिनं केलंय ते. हो, पण आत्ताच्या गोष्टी बऱ्याच बदलल्यात ना मनीष. अरे पण आम्ही माणसं म्हणून अजून तेच आहोत. आमचं नातंही अजून तेच आहे. का हट्ट करतोय श्री? हट्ट नाही, इच्छा आहे माझी तशी. हा म्हणजे याआधी मी एखादी गोष्ट इतकी लावून धरली आहे असं कधी झालं नाहीये. पण या बाबतीत माझी इच्छा आहे. म्हणजे मला ना असं खूप वाटतं की तिनं माझ्याकडे यावं आणि तिच्या मनातल्या भावना माझ्यासमोर व्यक्त कराव्यात. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मला तिने बोलून दाखवावं. मनीष, अरे इतर वेळी आपण इतका विचार करतो का? म्हणजे आपल्याला राग आला तर आपण चिडतो, रागावतो, रुसतो. आपल्याला आनंद झाला तर आपण हसतो, तो आनंद साजरा करतो. ह्यावेळी आपण इतका विचार नाही ना करत. मग आपण आपल्या लाईफ पार्टनरकडे आपलं प्रेम व्यक्त करताना इतका विचार का करतो? मनीष, मला ती ना त्या ऑकवर्ड झोन मधून, त्या ऑकवर्डनेस मधून आता बाहेर यायला हवी. तिच्या आणि माझ्या नात्यात ना मला तो मोकळेपणा हवाय. आणि म्हणून मी हा सगळा हट्ट करतोय असं समज. मान्य आहे, पण श्री, प्रेम व्यक्त करताना त्यामागे एका जबाबदारीची जाणीव असते. पण राग व्यक्त करणं किंवा आनंद साजरा करणं ह्या गोष्टी किंवा ह्या भावना फार क्षणिक असतात श्री. अरे मनीष, पण जान्हवी जबाबदारीला घाबरणाऱ्यांपैकी नाहीच आहे. तिच्यात तो भावनिक धीटपणा आहे. आणि तिचंच म्हणणं होतं ना की आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही. मग जर ती नव्यानं प्रेमात पडली असेल तर हे सगळे प्रेमाचे टप्पे तिला नव्यानं पार करावेच लागणार आहेत. आणि हे सगळे टप्पे आमच्या प्रेमासाठी, आमच्या नात्यासाठी गरजेचे आहेत. मान्य. श्री, मला तुझ्या विचारांच्या क्लॅरिटीचं खरंच खूप कौतुक वाटतंय. आणि खरंच अगदी म्हणजे मनापासून असं वाटतं की जान्हवीला तिचं प्रेम लवकरात लवकर कळावं आणि तिने स्वतःहून येऊन तुला आय लव्ह यू म्हणावं. त्याशिवाय हा गुंता नाही सुटणार. या इवन आय होप सो. त्यांनी ना माझ्याकडे लक्षच दिलं नसतं ना, किंवा तो माझ्याशी चिडून बोलला असताना तरी चाललं असतं. मला कळतच नाही की तो असं का वागतोय माझ्याशी. पण हे असं परक्यासारखं वागणं मला ना सहनच होत नाहीये.
एक फॉर्मल वागण्यासारखं रिलेशन आहे का ग आमचं? बोल ना जान्हवी, तू गप्प काय आहेस? बोल तू. गीता, मला बोलायचंय तेव्हा मी बोलले. आत्ता बोल, आत्ता. मुळात तुमच्या दोघांमध्ये काही नातं आहे का? चुकलंच माझं. मी ना कन्फ्युज झाले जान्हवी. पण मग मनीषने रागवावं ना माझ्यावर. त्याला राग आलाय ना माझा, तो चिडलाय ना माझ्यावर, मग त्याने बोलावं ना माझ्याशी. पण हे असं परक्यासारखं वागायचं, काही संबंध नसल्यासारखं वागायचं, हे बरोबर आहे का? यानं ना मला खूप खूप त्रास होतोय. मला ना काही कळतच नाहीये तुमचं गीता. म्हणजे साधारण माणसं जेव्हा प्रेमात पडतात ना, तेव्हा त्यांना एकमेकांबरोबर राहावंसं वाटतं. म्हणजे हा बेसिक रूल आहे. तुम्हाला दोघांना असं वाटतं? याबद्दलच शंका आहे मला. माझ्या वागण्यामुळे होतंय ना हे सगळं? हो. मग काय करायचं जान्हवी? आता जर मनीषच्या मनात तुझ्याविषयी अडी निर्माण झाली असेल तर त्यावर तुझा फारसा कंट्रोल नाहीये. पण जान्हवी, मला आवडतो तो, मला हवाय तो. हे कदाचित त्याला माहिती नसावं. मग काय करायचं? तू मला यात मदत करशील? नाही. असं नको ना बोलूस गीता. प्रत्येक गोष्टीला ना सोपी सरळ सोल्युशन्स नाही निघत. काहीही करण्याआधी तू जरा स्वतःच्या मनाशी विचार करून बघ. तुझं मनीषवर खरंच प्रेम आहे का आत्ता तो तुझ्याशी तुटक वागलाय म्हणून इगो दुखावला गेलाय तुझा? हे जरा स्वतःला विचार. तू स्वतःशी कन्फर्म कर या गोष्टी आधी. त्यानंतर माझ्याकडनं मदतीची अपेक्षा कर, तेव्हा बघेन मी.